सरकारच्या रिपोर्ट कार्डवर विरोधकांनी मात्र हल्लाबोल केलाय. सरकारने दिलेली वचनं पाळली नाहीत असं हर्षवर्धन सपकाळेंनी म्हटलंय. सरकारचं गुणपत्रक फसवंय असा हल्लाबोल अंबादास दानवे यांनी सुद्धा केलाय. 100 दिवसात सर्वच कामं होत नसतात असं संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. वचन मोडलं, शब्द मोडला, आश्वासन मोडलं म्हणून तोच विभाग 1 नंबरवर दाखवला. हे अत्यंत हास्यास्पद स्वरूपाचं आहे आणि याही निमित्ताने कुठे ना कुठे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विभागाला कसं आणि त्यांचा कारभार किती चांगला आणि इतरांचा किती खालच्या पातळीवर गेला, किती नापास झाले याची संधी इथेही त्यांनी सोडलेली नाही. राज्य सरकारने जाहीर केलेलं गुणांकन हे फसवं आहे, जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणार आहे. मला असं वाटतं राज्य सरकारने ताकद असेल तर जाहीर करावं आणि जनतेचं मत घ्यावं की खरोखर गुणांकन किती आहे. मग राज्य सरकारला स्पष्ट सांगायचं त्यांची अवकात या गुणांकनातून, जनतेने दिलेल्या गुणांकनातून स्पष्ट होईल. आम्ही त्या प्रगती पुस्तकाला पहिल्या घेरमध्ये तुम्ही टापवर गेल्यासारखं जे काय आविर्भाव सांगताय तसं होणार नाहीये. याला वेळ हा लागणार आहे. 100 दिवसात सर्वच काम झालेत असं कोणतं खातं दाखवू शकतो. म्हणून ही सुरुवात आहे. या सुरुवातीला समजून घ्या. आणखी 100 दिवसामध्ये याच्यामध्ये पुन्हा प्रगतीमध्ये वाढ होईल.